बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहरामध्ये गेले 30 वर्षापासून शिवसेना ही सत्तेत राहिलेली आहे आणि आमचे या जे महाराष्ट्राचे नेते श्री एकनाथ शिंदे साहेब, आताचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहरात मोठे मोठे प्रोजेक्ट आले। या शहराचा विकास झालेला आहे। अंबरनाथ शहर कुठेतरी जे इतर महापालिका आहेत त्यांच्या टक्कराचा विकास इथं होत आहे आणि हेच विजन राहून पुढे पण आम्ही सर्व काम करू इच्छितो। तर हे जे निर्णय आलेला आहे हे आम्ही यापूर्वीपासून 32 गटसंख्या होती, परंतु कुठेतरी आपल्या पदाचा गैरवापर करून त्याला झाकण्याचा, म्हणजे ज्याला म्हणतात ना की सत्याला झाकण्याचा प्रयत्न होता, पण काल ते सूर्य उदय आलेला आहे। ते कोंबडा आमच्या बाजूने वळवलेला आहे आणि निकाल आमच्या बाजूने जे सत्य होतं। मी हायकोर्टात होतो, हायकोर्टात असताना हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की हे जे निर्णय घ्यायचे अधिकार आहे हे कलेक्टर साहेब घेतील आणि त्यांनी सर्व कायदेशीर बाजू तपासून हे निर्णय घ्यावा। तर हे IAS लेवलच्या अधिकाऱ्यांनी हे निर्णय दिलेला आहे आणि हेच निर्णय सर्व ठिकाणी कायम राहणार आहे। आता फक्त आम्ही मी कालपासून आवाहन करतोय की जे महायुती महाराष्ट्रात आहे, देशा पातळीवरती आहे, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या सर्व लोकांनी मिळून महायुतीमध्ये काम करावं आणि जे उपरे याच्या आतमध्ये आपल्या स्वार्थासाठी यायचा प्रयत्न करतात आहे आणि त्यांच्या कुठेही प्रेशर खाली न येता त्यांना बाजूला करावं आणि महायुतीने आपलं काम घ्यावं, सुरू करावं। शहरामध्ये सर्व चांगले कामासाठी आम्ही सर्व आहे आणि त्याला पुढे घेऊन जाऊ। सर्व खेळीमेळीच्या वातावरणात सर्वपक्षीय धोरण याच्यापूर्वी खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना योग्य न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न केला होता। यापुढेही या शहराला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न शिवसेना नक्कीच करणार आणि ते करत राहणार आहे।